यांच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला महाराज वाल्मिकजी यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही। कारण आज संपूर्ण जीवनाची साधना सफल झाली महाराज। ज्यावेळेला साधना सफल होते, ज्यावेळेला भक्ती पूर्ण होते, ज्यावेळेला आपल्या भक्तीचं महाराज जे समर्पण आहे आपल्या भक्तीतील त्याचा स्वीकार भगवान करतात, भक्तीचा स्वीकार आपल्या भगवान करतात। त्याच वेळेला भगवंताचं दर्शन होतं महाराज। ज्या वेळेला प्रत्यक्ष परब्रह्म असलेले श्री रामचंद्र प्रभू यांना पाहायला धावले महाराज ऋषी आणि भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या चरण कमलावर कोटी 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 प्रणाम केले। भगवंताने देखील या ऋषींना महाराज प्रणाम केले आणि चला या कुटियामध्ये या आश्रमामध्ये भगवंत आता बसलेले स्तुती करायला लागले। वाल्मिकी ऋषी की म्हणे प्रभू तुम्ही साक्षात परब्रह्म आहात आणि या वाणीच्या पलीकडचं तुमचं स्वरूप आहे। मोठमोठ्या विद्वांना आणि ऐका महाराज भगवंताचं जे स्वरूप आहे ते मोठमोठ्या विद्वानांना नाही कळणार महाराज। इथे बुद्धीचा विषय नाही आहे, जे सरळ व्यक्तिमत्व असेल नाही का तिथे भगवंत त्याच्या पाठीमागे चालू हृदय सरळ पाहिजे। तर म्हणे मोठमोठे जपी तपादी सर्व ऋषीमुनी तुमचं स्वरूप जाणू शकत नाही, तुम्ही बुद्धीच्या पलीकडचे आहात। सीता माता ज्या आहे ह्या तुमच्याच इच्छेने या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय करते, ज्या योगमायेचं स्वरूप आहे। लक्ष्मण प्रभू हे मात्र शेष नागाचा अवतार आहे आणि म्हणून अशा तुम्हा तिघांनाही माझा कोटी कोटी प्रणाम। आणि नंतर आता श्री रामचंद्र प्रभू वाल्मिक ऋषीला विचारतात की म्हणे प्रभू आम्हाला या वनातून पुढे समोर जायचं आहे आणि पुढे जाऊन कुठेतरी आता थोडं थांबायचं आहे, तर असं ठिकाण मला सांगा की ज्या ठिकाणी मी राहिल्यानंतर कुण्या ऋषीमुनींना त्रास होणार नाही, कुण्या पशुपक्षींना त्रास होणार नाही, कुणाला त्रास होणार नाही, असं ठिकाण मात्र मला राहण्याकरता सांगा। आणि त्यावेळेला वाल्मिकजी महाराज सांगतात सुनवो राम भकाउनि केता वनम जहाँ सिया लखन समेता जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुभगी कथा तुम्हारी वाल्मिक ऋषींनी या श्री रामकथेमध्ये भगवंताला राहण्याकरता सांगितले। म्हणे प्रभू ज्यांचे कान समुद्रासारखे असतील आणि तुमची कथा नदीसारखी आहे, ज्यांचे कान तुमची कथा ऐकून कधीही तृप्त होत नाही, ज्यांच्या कानाला असं वाटतं की सतत 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 भगवंताची कथा ऐकावी, अशांच्या हृदयामध्ये तुम्ही राहा। ज्यांच्या हृदयामध्ये कामाचा लवलेश नसेल, ज्यांच्या हृदयामध्ये क्रोध नसेल, ज्यांच्या हृदयामध्ये द्वेष नसेल,
ज्यांच्या हृदयामध्ये मत्सर नसेल अशा जीवाच्या हृदयाच्या ठिकाणी तुम्ही राहा. फार सुंदर सुंदर महाराज काय दिलेले आहेत, ठिकाण सांगितलेले आहे वाल्मिकी ऋषींनी भगवंताला राहण्याकरता. आणि एक महाराज पुढे बोलायला लागला, म्हणे ऐका प्रभू, तुम्ही मला राहण्याकरता ठिकाण विचारत आहे, परंतु मला एक सांगा, असं कोणतं स्थान आहे की ज्या ठिकाणावर तुम्ही नाहीये? असा कोणता देश आहे की ज्या देशामध्ये तुम्ही नाही? अशी कोणती वस्तू आहे की ज्या वस्तूमध्ये तुम्ही नाही? असा कोणता काल आहे की ज्या कालामध्ये तुम्ही नाही? ऐका महाराज, ब्रह्म सर्वगत सदा सम. ब्रह्म जे आहे महाराज, सर्व देशामध्ये, सर्व वस्तूमध्ये आणि सर्व कालामध्ये राहत. आणि त्या ब्रह्माची व्यापकता सांगताना सांगितलं शास्त्राने, अणु रेणूया महतो मह्य. तो प्रभू तर महाराज अणु अणुमध्ये, रेणू रेणूमध्ये भरलेला आहे. म्हणून म्हणतात घट घट मे स्वर्गात. जगत के कन कन में भगवान, जगत के कन कन में भगवान, जगत के कन में भगवान, जगत के कन कन में भगवान. वर्णन करते कभी न थकते, वर्णन करते कभी न थकते, इसका वेद पुराण. जगत के कन कन में भगवान, जगत के कन कन में भगवान, कन कन में जगत के कन कन में भगवान. बसते लक्ष्मी जी धन धन में, विष्णु जी बसते मन में, लक्ष्मी जी धन में. राम जी सबके तन में, राम जी सबके तन में, जानकी प्रभु कीर्तन में. जगत के कन कन में भगवान, जगत के कण कण में भगवान, जगत के कण कण में भगवान, जगत के कण कण में भगवान. तो परमात्मा तर महाराज कणाकणामध्ये भरलेला आहे. म्हणून वाल्मिकजी म्हणतात की तुम्ही तर कणाकणामध्ये भरलेले आहात, परंतु तरीही जर तुम्ही विचारितच आहात तर एक काम करा, तुम्ही चित्रकूट जे आहे, ज्या अनुसया माता आहे, अनुसया माता यांनी आपल्या सामर्थ्याने मंदाकिनी मातेचं जे आहे ते एक उद्गम तिथे केलेलं आहे. आणि त्या मंदाकिनीच्या तटावर चित्रकूटामध्ये तुम्ही राहा, जिथे अतिशय प्रसन्न वातावरण आहे. आणि महाराज त्या दिशेने भगवंत निघाले. ज्यावेळेला महाराज काही दिवस गेले, काही रात्र गेले, आणि ज्यावेळेला भगवंत चित्रकूटामध्ये आले, तेथील वातावरण पाहून महाराज अत्यंत प्रसन्न झाले. पशु पक्षींचे सुंदर महाराज किलबिलाट सुरू आहे, कोकिळा मधुर कुंजन करत आहे. महाराज पोपट देखील हितगुज करत आहे, गाय वासर हमरीत आहे, मोर नृत्य करीत आहे. आणि सुंदर गिरिराज पर्वताच्या ठिकाणी महाराज एक दोन कुटिया भगवंताने बनविल्या. अतिशय मधुर वातावरण, वसंत ऋतू जणू महाराज आताच इथे प्रकट झालेला आहे. हे पाहून आता महाराज इथे भगवंत राहिले. दोन महाराज झोपड्या बनवित आल्या, एक श्रीरामचंद्र प्रभू आणि सीतामाती करता, आणि एक लक्ष्मण प्रभू करता. ऐका, आतापर्यंत महाराज भगवंत कुठे एक दिवस राहिले, तर कुठे अर्धा दिवस, कुठे एक क्षणभर राहिले. परंतु भगवंत चित्रकूटामध्ये आले,
चित्रकूट भगवंताला एवढं आवडलं की भगवंत तर महाराज चित्रकूट मी छान चित्रकूटाच्या कणाकणामध्ये महाराज वृक्षामध्ये त्या चित्रकुटीच्या गंगातील धारेमध्ये भगवंत तर महाराज मस्त काय म्हटलेलं आहे झाग आहे आणि तिथे खूप भगवंताला राहणं आवडलं आणि आता तिथे राहायला लागला. ज्यावेळेला भगवान चित्रकूट मध्ये आले त्यावेळेला महाराज भिल्लांना माहिती झालं की भगवंत आता चित्रकूटामध्ये आलेले आहे. त्यावेळेला तिकडनं भिल्ल निघाले. इकडनं महाराज संतांना माहिती झालं की भगवंत आता इथे राहणार आहे आणि इथे स्थापित झालेले आहे म्हणून तिकडनं ऋषीमुनी संत निघाले. आणि इकडे आकाशामध्ये महाराज देवलोकांना माहिती झालं तर तिकडनं देवलोक निघाले. आणि ऐका महाराज ज्यावेळेला ऋषीमुनी आले तर महाराज श्रीरामचंद्र प्रभूंनी स्वतः धावून ऋषीमुनींच्या चरण कमलावर कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणिपात केले. एवढंच नाही तर महाराज ज्यावेळेला देवलोक आले तर देवलोकांना भगवंताने फक्त वंदन केलं कारण माहिती आहे की हे स्वार्थी आहे. आणि ज्यावेळेला महाराज भिल्ल आले तर ऐका भगवंताने भिल्लांचा हात धरून त्यांना आलिंगन दिलं. म्हणून ऐका जे सरळ हृदय आहे तेच महाराज भगवंतापर्यंत लवकर पोहोचतं. हा मात्र निष्कर्ष इथे सांगितला. आणि चला आता पुढील विषय बघण्यापूर्वी 10 मिनिटाची सुट्टी तुम्हाला आहे कारण मला मी हे पाहू राहिले का भरपूर जेवण करून तुम्ही आले त्याच्यामुळे झोपाही येऊ राहिला थोड्या थोड्या. ऐका शास्त्रात सांगितलं ग्रंथामध्ये की कथा ऐकणाऱ्याने आणि कथा वाचणाऱ्याने दोघांनी उपास केला पाहिजे. का तर झोप यायला नको. तुम्ही जर महाराज चांगले चांगले व्यंजन खाऊन या आणि दुपारची आहे विश्रांतीची वेळ ती येणार नाही तर का. म्हणून सांगितलं की उपवास केला पाहिजे. उपवास केला तर मग काय खाल्लं पाहिजे वाटीभर तूप खाऊन राहायचं 7 दिवस. जमेल का. हे नाही जमणार. मग फळफूड खाऊन श्रवण करा कथा ते नाही जमणार. मग एक काम करा एक टाइम भगर खा दुसरा टाइम जेवण करा ते नाही जमू राहिलं. आजकाल 2 टाइम फुल पेट महाराज चाललेले आहे कथा ऐकणं. आणि म्हणून ते निद्रा देवी जिला महाराज वरदान आहे ते येत असते. म्हणून 10 मिनिटांमध्ये तुम्ही फ्रेश व्हा आणि आपण सुंदर पुढील कथा बघूया. आज नेटवर्क काम नाही करत आहे. आज नेटवर्क काम नाही